आठवण आणि तिचे चेहरा आपल्याला कधीतरी दिसेल. पती पत्नी एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे घालून ढसा रडतायत. कधी घरामध्ये, कधी महालामध्ये, कधी बाहेर, तर कधी सख्यांसोबत पार्वती खेळत आणि आई बाबा म्हणून सर्व पर्वतावरती हिंडत होते. तिचं बालपण, अजून तिच्या बालपणाची चाहूल सर्व ठिकाणी होती, पण आता तिची चाहूल आपल्याला या ठिकाणी येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी पार्वती जायची त्या त्या ठिकाणच्या आठवणी स्मरणात येऊ लागल्या. कधी बाबांचं धुरलं तर पार्वतीने जावं, स्वतः पात्र भरावं भोजनाचं आणि आपल्या पिताश्री सोबत भोजन करावं. पिताश्री आधी तुम्ही भोजन करा, मग मी करते. आईला काही कामात मदत लागली तर आईला सांगायची, आई हे काम मी तुला करू लागते. आईला ती आठवण येऊ लागली. आता कोण म्हणणार आहे बाबा जेवून घ्या, कोण म्हणणार आहे आई जेवून घे, तुला मदत करते. कारण आता आपली पार्वती आहे ती आपल्यापासून निघून जाणार आहे. अंतकरणामध्ये दुःख झालं, दुःख दाटून आलं, अंतकरण दाटून आलं, प्रेमाची पांजर फुटू लागले. एकमेकांना घट्ट